मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण बघितलं त्याला येण्याचे कारण, त्याल्यावर उपाय काय करायचा, त्याल्यावरती फवारणी काय मारायची आणि आज आपण बघणार आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी झाडाची ताकद वाढवायची, झाडाला रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवायची, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण आज बघणार आहे बागाचा रोगप्रतिकारक क्षमता वाढायची, त्याला आलाय पण त्याला प्रतिकार करायचा आहे, बागाला झाडाला प्रतिकार करायचा आहे त्याल्यावरती। त्यासाठी त्याला झाडामध्ये ताकद पाहिजे, तरच तो प्रतिकार करू शकतो। त्याच्यासाठी अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात गेले पाहिजे, पाण्याचं प्रमाण योग्य गेलं पाहिजे, झाड ट्रेसमधून बाहेर काढा। त्याच्यासाठी सिलिकॉनचे कंटेन असलेले औषधं तुम्हाला वरून स्प्रे करा, अमृत बायोसिल सारखे फवारणी घ्या, ज्याच्यामुळे झाड ट्रेसमधून बाहेर निघेल। झाड ट्रेसमधून निघाल्यानंतर आपण जे फवारणी मारणारे किंवा आपण जे ड्रिपने देणार आहे ते योग्य त्याच्यामध्ये झाडामध्ये शोषलं जाणार आहे आणि तुमच्यावाल्या अन्नद्रव्य व्यवस्थित अपटेक झाल्यानंतर रिझल्ट चांगले येणार आहे। तर आता आपण बघूया रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला ड्रिपनी काय द्यायचं आहे। सर्वात प्रथम ध्यानात राहून द्या, आपल्याला अन्नद्रव्य हे चांगल्या प्रमाणात गेले पाहिजे, समतोल प्रमाणात गेले पाहिजे। त्यासाठी तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन अन्नद्रव्यांची उपलब्धता ज्यादा गरजेचे आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर वेळ सांगितलंय की फॉस्फरस लवकर अपटेक होत नाही, फॉस्फरस हा स्लो आळशी कंटेन आहे, त्यामुळे तो लवकर लागू झाला नाही तर झाड लवकर उचललं जात नाही आणि झाड अशक्त बनतं। त्याच्यासाठी पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया ह्या तुम्हाला द्या, जे तुम्हाला अंड्याच्या स्लरीमध्ये तुम्हाला सांगितलंय मी, ते व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता की स्लरी करून तुम्हाला पोटॅश फॉस्फरस बॅक्टेरिया दिल्यानंतर झाडाला अपटेक होऊन जाईल। ह्याच्यानंतर तुम्हाला ड्रिपने सोडायचं आहे 52-34 3 किलो प्रति एकर। ते झाल्यानंतर तुम्हाला सोडायचं आहे 49-32 2.5 किलो ड्रिपने। त्याच्यानंतर सोडायचं तुम्हाला 42-47 2 किलो प्रति एकर ड्रिपने। हे 3 आलटून पालटून सोडत चला, फॉस्फरस पोटॅश लेवल चांगल्या प्रमाणात राहील, जेणेकरून तुमच्या बागाची ताकद वाढेल रोगप्रतिकारक क्षमता करण्यासाठी आणि तुमचा त्याला जास्त दिवस कंट्रोलमध्ये राहील। तर शेतकरी मित्रांनो, ध्यानात असू द्या, कोणतंही औषध हे मारल्यानंतर लगेच रिझल्ट देणार ते आपल्या बागाच्या कंडिशनवरच असतं। तुमचा बाग ट्रेसमध्ये असेल, बागाची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल, तुमचं रिझल्ट कोणतंही औषध मारलं तरी होणार नाही। आणि शेतकरी मित्रांनो, एक ध्यानात राहून द्या, ह्या कलर चेंजच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य जादा प्रमाणामध्ये झाडाला लागतं, त्यामुळे तुम्ही अगोदर झाडाची मुळी चेक करून घ्या। मुळ्यावरती निमॅटोड हा 100% असतोच, कारण अगोदर सोडलेले औषधं तुम्हाला सेटिंगच्या काळामध्ये 2 ते 3 महिन्यानंतर त्याची पॉवर संपून जातो आणि निमॅटोड जोर करतो। आता 2-3 महिने झाले असतील सेटिंगच्या अगोदर, आपण सेटिंगच्या काळामध्ये आपण त्याला निमॅटोडसाठी औषध सोडलं असेल, 2-3 महिन्यानंतर तुम्हाला परत आता अमृत नो नोट्स नावाचं प्रोडक्ट तुम्हाला एकरी 1 लिटर ड्रिपने सोडायचं आहे, जेणेकरून तुमच्या मुळांवरती गाठी नियंत्रण होईल आणि तुमचं अन्नद्रव्य जे दिलेलं असेल ते सगळं तुम्हाला अपटेक केलं जाईल। तर शेतकरी मित्रांनो, मी सांगितले सर्व स्टेप फॉलो करा। आता राहिली स्लरी। तुमची जी स्लरी असेल, जी की आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी झाडाची तुम्हाला घ्यायची आहे, ती म्हणजे सरकी पेंडची। ही स्लरी तुम्हाला सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी स्लरी सांगणार आहे। ती स्लरी आहे तुमच्यावाली सरकी पेंडाची। ही सरकी पेंडच्या स्लरीमध्ये तुम्हाला सांगणार आहे काय काय वापरायचं। सर्वात अगोदर तुम्हाला 200 लिटर पाण्याचं टाकी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये सरकी टाकायची 25 किलो आणि 1 लिटर किंवा 1 kg तुम्हाला पोटॅश बॅक्टेरिया टाकायचा, 1 किलो फॉस्फरस बॅक्टेरिया टाकायचा। त्याचं मिश्रण तुम्हाला कमीत कमी 5-6 दिवस भिजत ठेवायचं। ते भिजून झाल्यानंतर तुम्हाला ते 6व्या ते 7व्या दिवशी सोडून द्यायचं। त्याच्यामध्ये पाणी टाकून 200 लिटर पाण्यासाठी सोडून द्या, गाळून घ्या। सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला ते मिश्रण चांगलं गाळून घ्या, नाही तर आपले ड्रिप चांगले चॉकअप होऊन जातील। तर शेतकरी मित्रांनो, मी त्याल्याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती दिली। माझी माहिती आवडली असेल तर बाकीच्या शेतकऱ्यांना शेअर करा। आमच्या चॅनलला अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकतो तो व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत येईल।
शेतकरी मित्रांनो, खूप साऱ्या प्रमाणामध्ये तुमचा सपोर्ट मला भेटलेला आहे. खूप सारे सबस्क्राईब माझे झाले आहे, 1314 सबस्क्राईब आत्तापर्यंत झाले आहे. पण शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही जोपर्यंत पूर्ण पाहणार नाही तोपर्यंत तुम्हालाही त्याचं नॉलेज भेटणार नाही. त्यामुळे आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.